आपल्याला आयुष्यात खूप काहीतरी करायची इच्छा असते, पण मनात हाच विचार येतो की अरे, हे माझ्याकडून पार पडेल की नाही. जसं मोठमोठी स्वप्न आपण पाहतो ना, तसं मोठमोठी जबाबदारी आपण उचलत नाही, कारण आपल्यावर विश्वासच नाही आहे. आपल्यावर विश्वासच नाही आहे, मग आपण कसे काय मोठे होणार. यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींपैकी महत्त्वाची गोष्ट आहे, एक महत्त्वाची बाब आहे, आणि ती म्हणजे आत्मविश्वास. आत्मविश्वास वाढवण्यासाठी खूप सारे व्हिडिओज तुम्हाला भेटून जातील, पण तुम्ही नेमकं करता काय? तर ते व्हिडिओ बघता आणि मोठमोठी स्वप्न पाहता, पण करत काहीच नाही. पण तरीही तुम्हाला असं वाटतं की आता सुरुवात झाली पाहिजे, कारण वेळ खूप निघून गेलेली असते. नेमकं काय करायचं आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी, याबद्दल ना तुमच्या मनात नेहमीच गोंधळ राहतो. तर आज मी तुम्हाला नेमके आणि कमी शब्दात 7 टिप्स सांगणार आहे. जर त्या 7 टिप्स तुम्ही तुमच्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न केलात, थोड्या जरी लक्षात ठेवलात, तर तुमचं आयुष्य तर बदलेलच, पण तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. पण त्या नुसत्या लक्षात ठेवू नका, त्या आचरणात पण आणा. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परिस्थिती कशीही असो, चांगलाच विचार करायचा. आयुष्यात ना 2 प्रकारच्या परिस्थिती येतात. कधी दुःखाचे वाईट प्रसंग आले तरी त्यातही चांगलं काहीतरी घडवायचं असतं. फक्त तेवढंच शोधून काढायचं असतं. त्या प्रसंगातून काहीतरी शिकायचं असतं, काहीतरी बोध घ्यायचा त्याच्यातून, आणि बाकीचं सगळं काही हसत खेळत विसरून जायचं. पुढच्या प्रवासाला जायचं. या तो मैं जीतता हूँ, या तो मैं सीखता हूँ, हे तत्त्व कधीच विसरायचं नाही. दुसरी गोष्ट आहे, मी कसा आहे मला माहिती आहे. कधी कधी ना आपल्या वागण्यावरून टीका होते, नक्कीच होते. आपल्या जवळच्या माणसांचे शब्द आपल्याला वेदना देतात. तुम्ही स्वतःमध्ये काय सुधारणा केली पाहिजे. जर तुम्हाला कोणी काय बोललं ना, काय सुधारणा केली पाहिजे, फक्त एवढाच विचार करायचा. बाकी ना सगळंच्या सगळं विसरून जायचं. बाकी त्याविषयी जास्त विचार नाही करायचा, चिंता नाही करायची. जास्त चर्चा करण्यात वेळ वाया घालवायचा नाही, फार लोड घ्यायचा नाही. सरळ सरळ या गोष्टी तुमच्या डोक्यातून काढून टाकायच्या, डिलीट करून टाकायच्या. तिसरी गोष्ट आहे, माझ्यावर विश्वास आहे. जर तुम्हाला एखादं नवीन काम करायचं असेल ना, तर मला हे जमेल की नाही हे विचार मनात येतात. तेव्हा आरशासमोर उभं राहायचं आणि हे वाक्य म्हणायचं, मी प्रचंड शक्तिशाली आहे. मी हे काम सहजच करू शकतो. मी खूप ताकदवान आहे. माझ्या बुद्धीवर आणि शक्तीवर परिपूर्ण विश्वास आहे. मी असामान्य आहे. आणि अशी जी वाक्ये तुम्हाला सुचतील ना, ती सारी वाक्ये तुम्ही म्हणू शकता. काम करायला एक वेगळीच ताकद येते, उर्मी येते. चौथी टीप आहे, माझ्या कृती करण्यावर विश्वास आहे. नुसत्या बोलण्याने ना काम होत नाही, नाहीच होत. ती फक्त सुरुवात असते. पण तरीही तुम्ही बोललात ना, म्हणजे सुरुवात झाली कामाची. म्हणून सांगते, त्या उत्साहाने, निधड्या छातीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा. यश मिळेपर्यंत चिकाटीने काम करत राहायचं. लवकरच काम संपतं आणि त्या कामातून मिळणारा आत्मविश्वास दुसऱ्या कामात वापरायचा असतो. हाच आत्मविश्वास तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. 5वी महत्त्वाची बाब आहे, मी धैर्याने आणि नियोजनपूर्वक भीतीचा सामना करतो. एखादं अवघड काम करताना ना भीती वाटतेच, पण त्या भीतीला ना थारा द्यायचा नाही, तिला घाबरायचं नाही, तिला जवळसुद्धा येऊ द्यायचं नाही, तिला ना मनात रेंगाळूच द्यायचं नाही. या भीतीचा सामना करायचा. म्हणून
कुठल्याच भीतीला घाबरायचं नाही. 6वी गोष्ट आहे, मी माझ्या उणीवा शोधतो आणि त्या दूर करतो. कालच्यापेक्षा मी आज स्वतःमध्ये काय सुधारणा केली, असा प्रश्न तुम्ही रोज स्वतःला विचारायचा. तुम्ही विचारता का? नाही ना? मग आजपासून रोज विचारायचा. तुमची स्पर्धा इतरांशी नाही, तुमची स्पर्धा स्वतःशी आहे. म्हणजे आपण कालपेक्षा आज आणि आजपेक्षा उद्या जास्त यशस्वी होऊ शकतो. 7वी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी यशस्वी लोकांसारखी बॉडी लँग्वेज वापरतो. मित्रांनो, प्रत्येक यशस्वी माणसाचा चेहरा हसरा असतो. रुबाबात ताठ चालणं असतं. बोलताना समोरच्याच्या डोळ्यात बघत बोलतात. स्पष्ट खणखणीत आवाज, या सगळ्या गोष्टींचा त्यांचा अभ्यास करायचा. त्यांच्याकडून सतत शिकत राहायचं आणि त्यांच्यासारखंच स्वतःचं व्यक्तिमत्व बनवायचं. या 7 टिप्स आहेत. जर तुम्ही या 7 टिप्स तुमच्या आयुष्यात आणल्या तर तुम्हाला तुमचं आयुष्य बदलण्यास कोणीच अडवणार नाही. बस ह्या लक्षात ठेवू नका, आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.